नमस्कार, कशा आहात? बरे आहात ना? बऱ्याच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि लागलेली आहे गार्डनच्या कामाला. गार्डनमध्ये आलं ना, कोणतं काम करावं, कोणतं नाही असं होऊन जातं बघा. कामच काम असतं. तरी पण आज निश्चित केलेलं आहे की हे काम आज करायचं आहे मला. तर दाखवतेच मी आज काय काम झालं ते नक्की बघा. तर कारण गार्डन म्हणतं की मला तुम्ही चांगलं संवारा, मी तुम्हाला खूप काही देईन. असं उगी दे रे हरी पलंगावरी असं जर म्हटलं ना, काहीच होणार नाही. हे पहा गार्डन आमची आणि आभाळ पण आलेलं आहे. चला दाखवते कसे कसे आलेले आहेत. हे बघा मुरझलेलं आहे आता, याचं झालेलं आहे. हे पहा अशी झाडं पहा. हे पहा फूल बघा किती सुंदर फूलपैकी कळ्या पण लागलेल्या आहेत. मस्तपैकी मस्त झालेलं आहे. सगळं छान दिसतं बघा एकदम गार्डनमध्ये. हे पहा, हे पहा आता व्हाईट पण फुलं असे लिलीचे यायला लागलेले आहेत. हे पहा इकडे आहे शेवंती आणि हे टमाटरचे झाडं असं मस्त यायला लागलं का नाही सांगा. आणि इकडे पहा हे वांगे, इकडं पण दाखवते. हे आलेलं आहे बघा, हे पण वांग. आणि इथं टाकलेली होती ना मेथी, अशी आलेली आहे पहा. एकदम स्लो यायला लागलेली आहे. इथं पहा वांगे, हे पहा वांग्याचे किती छान आलेले आहेत सगळीकडे एकदम मस्त. हे मिरच्याचे ना थोडंसं म्हणजे त्याला प्रोटीन पाहिजे, आणखी त्याला शक्तिवर्धक काहीतरी पाहिजे हे मिरच्याचे. आता तेच आज मी घालणार आहे झाडांसाठी. हे भिन्नीस 2-3 पॉटमध्ये लावलेली आहे, तर ती आलेली आहे. आणि इकडे पहा हे टमाटरचं झाड कसं खाली पडलेलं आहे. त्याला आता मी करणार आहे खडी आधार देऊन. हे काम आज मुख्य आहे माझं, कारण हे फांटा जर तुटला, पाय पडला तर गेलं, मग माझी एवढी मेहनत पूर्ण जाणार आहे. इकडे पहा, हे पहा कारल्याचं त्या दिवशी वे बांधलेली होती ना, चढलेली आहे वेल छानशी. आता इकडे पहा, इकडे पहा हे पण वांग्याचे आता लागतील ना, थोड्या दिवसात फूल यायला सुरू होईल. इकडं पण आलेलं आहे करेला. हे पहा, इकडं पहा गुलाबाचं किती मस्त फूल आलेलं आहे ना. चला मग कसं आहे ना, आपण करत जायचं, काम करत जायचं, आपल्याला फळ मिळत जातं असं आहे हे गार्डनचं. चला, हे जे टमाटरचं रोप खाली पडलेलं आहे त्याला आधार देणं आवश्यक आहे. तरी म्हणून मी आता इथं लाकूड राहून त्याला रश्शीनं बांधून चांगला त्याला आधार देते. म्हणजे टमाटरचा झाडाला आधार झाला की एक माझं काम निश्चिंत झालं. सगळ्या टमाटरला मी आता आधार दिलेली आहे. बिन्नीस अजून 1-2 राहिलेले आहेत, बाकी सगळ्यांना मी दिलेलीच आहे. तरी पण गार्डन म्हटलं ना, द्यावंच लागतं, आधार देत राहावं लागतं. कोणते झाडं खाली पडले, कोणते डॅमेज झाले, कोणत्याला काही इजा झाली का बघत राहावं लागतं आपण. म्हणजे कसं लहान लेकरासारखं आपण गार्डनमधल्या झाडाला जपावं लागतं, तेव्हा कुठं ते आपल्याला फळ देतं, है ना. खरं आहे की नाही सांगा. खूप जीव लावावं लागतं गार्डनलासुद्धा, खूप प्रेमाने आपण हाताळावं लागतं. हे पहा आता मी ह्याला सुतळीनं असं इथं एक बांधून घेते आणि वरती एक बांधून घेते. आता छानसे फुलं पण लागायला लागलेले आहेत टमाटरच्या झाडाला. समर्थ रामदास स्वामीने म्हणलेलं आहे ना, केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. म्हणून मग आपण अगोदर केलं पाहिजे, मग आपण काय येईल की नाही ते नंतर विचार केला पाहिजे. आपण करण्याच्या अगोदरच अपेक्षाच मोठ्या ठेवतो की असं मिळेल, तसं मिळेल, असं होईल, तसं होईल. ते सगळं खोटं आहे. अगोदर काम करा, मग तुम्ही अपेक्षा करा. तर असं आहे. कोणी कोणी म्हणतात एवढं दिवस ना रात्र राबून काय मिळायला लागलं आहे त्या गार्डनमध्ये, असंही कोणी कोणी म्हणतात. पण आपल्याला शांती, समाधान, सुख हे किती मोठं मिळायला लागलेलं आहे हे आपण कोणत्याही शब्दात सांगू शकत नाही, किंवा आपण पैशाने हे सर्व विकत घेऊ शकत नाही. आणि थंडगार वारं किती छान मिळतं, हिरवंगार जे नजरेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी आपल्याला कुठे टूरला जायची गरज नाही, कुठे बाहेर जायची गरज नाही, कुठेतरी थंडावा विश्राम करायला जायची गरज नाही. आपल्याला सगळं काही बसल्या ठिकाणी इथंच मिळतं ना. म्हणून आपल्याला खूप इथं करावं लागतं, तेव्हा त्याचा आनंद आपण घेऊ शकतो.
कसं आहे ना मंडळी, बरोबर आहे की नाही? आपण जे हे कष्टाने आपण तयार करतो ना, त्यात सुख फार मोठं असतं बघा. आपल्याला बिना कष्टानं काही मिळालं तर त्यात आपल्याला काहीच आनंद मिळत नाही. पण कष्टानं आपण कष्टाची जी भाकर खातो ना, त्याच्यामध्ये खूपच आनंद मिळतो. आपण एवढं मेहनत केल्यानंतर आपल्याला एकच का होईना भाजीपाला मिळाला ना, इतकं आनंद वाटतं तुम्हाला काय सांगावं, आणि इतकं चवदार लागते ती भाजी. कारण ते आपण कष्टाने केलेलं असतं म्हणून. म्हणून कष्ट करत जावं आपण नेहमी. आता उन्हाळा दिवस आहे आणि खूप झोपावं वाटतं बघा, खूप झोपावं, बाहेरच निघू नये, कामच करू नये, घाम येतो आणि फॅनखाली, कूलरखाली, ए सीमध्येच बसावं वाटतं. पण शक्य नाही तसं बसलं तर मग इकडं आपलं काम काहीच होत नाही. उलटं शरीराला 1760 रोग लागतात. म्हणून शरीराला हालचाल पाहिजे, मेहनत पाहिजे, कष्ट पाहिजे आणि सगळं आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला सगळं करावंच लागेल. माइंडसुद्धा आपल्याला फ्री ठेवायला नको. माइंडमध्ये पण कसं फ्री असलं म्हणजे ते काहीतरी काही डोक्यात चलतच असतं. आणि शरीरालासुद्धा हालचाल पाहिजे. दोन्ही आपण ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. एक ॲक्टिव्ह ठेवून चालत नाही. हे पहा, आता मी हे घालणार आहे फर्टिलायझर. हे पहा, असं उगी नुसतं पाणी दिल्यानंतर काहीच येत नाही गार्डनमध्ये. काहीतरी काय आपल्याला डोकं लढवावंच लागेल, काहीतरी काय घालावंच लागेल. कारण मातीमधला जो कस आहे ना, पूर्ण निघून गेलेला आहे किती दिवसानंतरचा, आणि घर बांधताना सिमेंट पडून पडून. तर हे फर्टिलायझर मी एक बकेट पाणी घेतलेलं आहे, ते डब्बा भरून पेंटचा, आणि त्याच्यामध्ये एक 2-3 चम्मच असंच अंदाजाने घालते आणि सगळ्या झाडाला घालून देते एक एक मग, एक एक मग. बघूत आता त्या अगोदर पण मी फर्टिलायझर घरीच करून तयार करून घातले होते आहे ना. असं वेळोवेळी आता घालण्यात येत आहे. पूर्वी कसं घालायचंच नाही, फक्त पाणी घालायचं असंच होतं आणि भाजीपाला काही येत नव्हता. तसं नाही, आता मनावर घेतलेलं आहे तर चांगलंच करायचं. आता घालत आहे मी सगळीकडे फर्टिलायझर. वेळात वेळ काढायचं. वेळ कुणालाही नसतो, काढावं लागतं. वेळ काढलं, आपण टाईम टेबल ठरवून ठेवलं, ह्या टायमात हे काम करायचं, ह्या टायमात हे काम करायचं, तर सगळं काही साध्य होतं पहा. आणि जिथं आपल्याला आवड असते त्या कामाला प्राधान्य द्यायचं. पण माणसाला असं असतं ना, आपल्या कष्टाचं जे मिळालेलं असतं ना, त्याला फारसं महत्त्व नसतं. आपण बाहेरून जाऊन विकत आणलं ना, त्याला खूप महत्त्व असतं. म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर म्हणल्यासारखं. आपण एखादी भाजी काढतो गार्डनमध्ये, ते खातो, करतो, त्याचं काहीच महत्त्व राहत नाही. अरे आला असेल, असं काय एवढं काय मोठी गोष्ट आहे असं वाटतं, पण ते खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्याला कसं म्हणजे आपल्याला रासायनिक खत वगैरे काही घातलेलं नसतं. शुद्ध पाणी घालून आपण चांगलं ऑर्गॅनिक भाजी खातो ना, ते शरीर आपल्याला किती छान आपल्याला साथ देतं, हे सगळं बघावं लागेल ना. तर चला मग घातले, आता हे सगळ्याला घालते. टमाटर आणि मिरच्या, वांगे, फळांच्या झाडांना सगळ्यांना आवश्यक आहे. पहा एवढा डब्बा बस झाला नाही, आता आणखीन एक घेणार आहे, एक पूर्ण डब्बा भरून, आणि आणखीन सगळ्या झाडाला मी घालणार आहे. आणखीन जे जे राहिलेले आहे शिल्लक त्या सर्वाला घालायचं आहे. म्हणजे आळस करायचा नाही. आता खूप वारंसुद्धा अजिबात नाही बघा, इतकं घाम यायला लागलेलं आहे, इतकं गरमी व्हायला लागलेलं आहे. बहुतेक संध्याकाळी पाऊस येईल असं वाटायला लागलेलं आहे. पत्तासुद्धा हालत नाही बघा माझ्या मागे. झाड एकसुद्धा, हवा अशी थोडीसुद्धा नाही. असं इतकं भयंकर गरमी व्हायला लागलेली आहे. पण आपल्याला काम करायचं आहे म्हणजे करायचं आहे, गरमी हो या काही हो. तर चला मग, आता एवढं सगळं पाणी घातलेलं आहे मी, औषधसुद्धा घातलेलं आहे, फर्टिलायझर सगळं दिलेलं आहे. आता मी माझ्या कामाला आता पूर्ण विराम देते. व्हिडिओ पण इथंच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.